नमस्कार मित्रांनो. शेतकरी गरीब का झाला आणि राजकारणी इतके श्रीमंत कसे झाले मित्रांनो, या विषयावर आपण थोड्या यात विचार करणार आहोत. अन्नदाता गरीब आणि नेते मालामाल हे कसे झाले? शेतकऱ्यांच्या घामावर राजकारणांची कमाई, शेतकरी कर्जात आणि नेते बांगल्यात. शेतकऱ्यांची दुर्दशा, नेत्यांची भरभराट. मित्रांनो, आपण बघत असेल, शेतकरी हा दाता आहे, अन्नदाता बी आहे आणि मतदान दाता बी आहे. जो दाता असतो, दात्याचे हात नेहमीच्याला वर असतात आणि घेणाऱ्याचे हात खाली असतात. मग दाता श्रीमंत असायला पाहिजे की जो भीक मागतो राजकारणी मतदानाची तो श्रीमंत असायला पाहिजे? यावर मित्रांनो आपण चर्चा करणार आहोत. मित्रांनो, आपण बघत असेल सध्याच्या काळामध्ये की जे कोणी राजकारणी असेल, 5 वर्षापूर्वीची परिस्थिती आणि आजची त्यांची परिस्थिती किती बदललेली याच्यावर आपण थोडा विचार करा. नमस्कार मित्रांनो, मी कृष्णा गोडसे पुन्हा आपल्या या गगन भरारी या चॅनलमध्ये आपण तुमचं सर्वांचं स्वागत करतो. आज आपण एका अत्यंत महत्त्वाच्या आणि मन हेलावून टाकणाऱ्या विषयावर बोलणार आहोत मित्रांनो. आणि तो विषय आहे, शेतकरी का गरीब होत गेला आणि राजकारणी मात्र दिवसेंदिवस श्रीमंत कसे होत गेले? कारण त्यांच्याकडे काय असे सोन्याचे खजाने की ते श्रीमंत होत गेले? कारण ज्या वेळेस आपण एखाद्या नवीन आमदार असो, खासदार असो, त्यावेळेस निवडून देतो, तो एकदम भीक मागत आपल्याकडे येतो, पाया पडतो आणि 5 वर्षात तो असा गललठ्ठ किती करोडोपती माया कमवतो. याबद्दल आपण थोडे मित्रांनो बघणार आहोत. भारत हा कृषीप्रधान देश आहे. देशाचा कणा म्हणजे शेतकरी. तो राबतो, घाम गाळतो, निसर्गाच्या लहरी सहन करतो आणि आपल्या सर्वांसाठी अन्न पिकवतो. मित्रांनो, शेतकरी अन्न पिकवतो म्हणून देश चालतो. एखाद्या उद्योगपतीने एखादं त्यांचं प्रोडक्शन, गाड्या घोड्याचं प्रोडक्शन जर थांबवलं तर शेतकरी उपाशी राहणार नाही आणि देशसुद्धा उपाशी राहणार नाही. पण शेतकऱ्यांनी ज्या वेळेस आपलं घाम गाळवणं बंद केलं, शेती कम केलं, तर पूर्ण देश उपाशी राहिल्याशिवाय राहणार नाही. मित्रांनो, प्रश्न असा पडतो, मग एवढं रात्रंदिवस जर शेतकरी दिवसाचे 8-18 तास काम करतो तर त्याच्या कष्टावर देश जगतो, तो शेतकरी आज कर्जबाजारी कसा आहे? मित्रांनो, शेतकरी बियाणे खरी करतो, खते घेतो, औषधे घेतो, वीज बिल भरतो, पाण्याची सोय करतो, मंजुरी देतो आणि एवढं करून शेवटी त्याला योग्य भाव मिळत नाही. योग्य भावाची, हमीभावाची त्याला खात्री नसते. कधी दुष्काळ, कधी अतिवृष्टी, कधी गारपीट आणि कधी बाजारभाव घसरतो. यामुळे शेतकरी हा नेहमी भरडला जातो आणि नेहमी तो मित्रांनो परेशानीमध्ये असतो. कर्जाचे ओझे, उत्पन्न कमी आणि खर्च जास्त असल्याने शेतकरी बँका, पतसंस्था किंवा खाजगी सावकाराकडून खेचले जाते. पीक खराब झाले किंवा भाव पडला की ते कर्ज फेडणे कठीण होतो आणि त्यामुळं शेतकरी मित्रांनो कधीतरी आपल्याला या नैराश्यात येऊन सनी तो त्याचं जेवण संपवण्याचा प्रयत्न करतो. व्याज वाढत जाते आणि शेतकरी आर्थिक अडचणी सापडतं मित्रांनो. आणि राजकारण्यांची आता भरभराट कशी होते? दुसरीकडे लोक राजकारण्याकडे जास्त ओढा आहे लोकांचा. त्यांचे मोठमोठे बंगले, आलिशान गाड्या, शेकडो एकर जमिनी, उद्योगधंदे आणि कोट्यावधीचे मालमत्ता. मित्रांनो, आपण बघत असतील रस्त्याच्या कडेला ज्या काही ठिकाणी कंपाऊंड घातलेल्या जमिनी आहे त्या फक्त राजकारणी आणि राजकारण्याचे 2-2, 3-300 एकर जमिनीला त्यांनी ते कंपाऊंड घातलेले आहे. त्यातून एक देशाची एक नुकसानच होतं. म्हणजे जे उत्पन्न निघायचं ते उत्पन्न सुद्धा त्या ठिकाणी निघायला जात नाही. मित्रांनो, जेव्हा शेतामालाला योग्य किंमत मिळत नाही, योजना वेळेवर पोहोचत नाही, मध्यस्थ जास्त कमाई करतात आणि भ्रष्टाचार वाढतो, तेव्हा सर्वात जास्त फटका हा माझ्या शेतकऱ्याला बसतो. शेतकऱ्याचे खूप मोठं योगदान या देश सुधारण्यामध्ये आहे. शेतकरी फक्त स्वतःसाठी नाही तर संपूर्ण देशासाठी अन्न निर्माण करतो. आपल्या ताटातील प्रत्येक घासामागे एका शेतकऱ्याचा घाम असतो, हे लक्षात ठेवायला पाहिजे. म्हणून शेतकऱ्याला न्याय दर, वेळेत मदत आणि सन्मान सुद्धा या ठिकाणी शेतकऱ्याला मिळाला पाहिजे. मित्रांनो, आता आपण जर बघितलं, शेतीला हमी भाव आणि योग्य बाजारभाव मिळाला पाहिजे. सिंचन, वीज सुविधांचा विस्तार व्हायला पाहिजे. पीक विमा योजना ही अंमलचा प्रभावीपणे व्हायला पाहिजे. आपण बघतो मित्रांनो, आपण कुठंतरी पीक विमा भरतो पण आपल्याला तुटपुंजाची काहीतरी मदत त्या ठिकाणी मिळते मित्रांनो. आणि जेव्हा आपण पीक विमा भरतो त्याचे काही टक्केवारी सरकार टाकतं आणि हे पूर्ण सरकारी हिस्सा आणि आपला हिस्सा मिळून तो ज्या कंपन्याला जातो. पण कंपन्या काही आपल्याला
त्या मालामाल झाल्यात. मग हा एक प्रश्न निर्माण होतो, हे शेतकरी फसल विमा योजना ही शेतकऱ्यांची आहे की या कंपन्यांसाठी आहे, हे एक विचार करण्याचा प्रश्न आहे मित्रांनो. शेतकरी मजूर असेल तर देश मजबूत राहील. अन्नदाता गरीब आणि सत्ताधारी संपन्न अशी परिस्थिती कोणत्या समाजासाठी चिंतेची बाब आहे? शेतकऱ्याला सन्मान, योग्य मोबदला आणि पारदर्शक व्यवस्था हीच खरी प्रगती आहे मित्रांनो. आज जर बघत असेल तर मोठमोठे नेते हे 5 वर्षात कितीतरी करोडची संपत्ती कमावतात. कोणी त्यांच्या वंशपरंपराने राजकारणात जातात, कोणी समाजसेवेच्या माध्यमातून जातं, कोणी शेतकरी, अंध, अपंग यांना पुढं करून राजकारणात जातं मित्रांनो. पण ते एकदा राजकारणात गेल्यानंतर सर्व शेतकऱ्यांना मिळतं मित्रांनो. शेतकऱ्यासाठी कोणी आवाज उठवणार आता तरी मला वाटतं, कारण जे लोकांनी शेतकऱ्यांना पुढं केलं आणि शेतकऱ्याच्या माध्यमातून ते राजकारणात गेले ते जवळपास संपल्याच जमाय. आता पाठीमागच्या आपण नेत्यांचा जर विचार केला, त्यांनी फक्त रात्रंदिवस शेतकऱ्यासाठी आंदोलन केले, पुढे रस्ते अडवणं, एक निव्वळ त्यांनी नौटंकी केली आणि मग सरकारमध्ये गेले. आता सरकारमध्ये गेल्यावर कोणताही माणूस जर सरकारमध्ये गेला त्यांनी बकरीचं पिल्लू होऊन बसू नये एवढंच ही जनतेची अपेक्षा आहे. आता सरकारमध्ये जर गेलं की शेतकऱ्याला योग्य असा भाव मिळाला पाहिजे मित्रांनो. आपण विचार करीत असेल 2014 नंतर आता 2014 जवळपास 12 वर्ष झाले. या 12 वर्षामध्ये शेतकऱ्यांना काय मिळालं आणि राजकारण्यांना काय मिळालं? शेतकऱ्यांना विचार करण्यासारखी गोष्ट आहे मित्रांनो. 2014 पूर्वी शेतकऱ्याच्या मालाला किती भाव होता आणि खतं बियाणे किती स्वस्त आहे आणि आता 2026 चालू आहे. या 26मध्ये शेतकऱ्याला काय भाव मिळतो आणि त्यांचे जे उत्पन्नावर आधारित खर्च किती पटीने वाढला मित्रांनो ते बघा. 2014च्या अगोदर आपण 10 ते 12 हजार रुपये क्विंटल कापूस विकलेला आहे. 8,000-10,000 रुपये तुरीचा भाव होता त्यावेळेस. 7,000-8,000ला तुम्ही सोयाबीन विकलं. मग त्यावेळेस खत स्वस्त होतं, 300-400 रुपयाला गोणी मिळायची मित्रांनो. तीच गोणी आज तुम्हाला 1,500-1,600 रुपयाला घ्यायला लागते. म्हणजे तुमच्या खताचे भाव 4 पट 5 पट वाढले. पण आमच्या शेतकऱ्याचे भाव उलट त्यावर निमपट आलेले आहे. आणि एक दिवस या देशाचे महामहिम कृषी मंत्री म्हणतात कि मैं एक देश खात्रीपूर्वक कहता हूँ. माननीय अध्यक्ष महोदय, हाँ, मैं भारत का कृषि मंत्री शिवराज सिंह चौहान कह रहा हूँ. कई किसानों की आय दुगनी हुई है और केवल दुगनी नहीं माननीय अध्यक्ष महोदय, मैं जिम्मेदारी के साथ कह रहा हूँ, केवल दुगनी नहीं, कई किसानों की तिगनी भी हुई है, कई की चौगनी भी हुई है और कई की 8-8 गुनी भी हुई है. माननीय अध्यक्ष महोदय, एक गलत नैरेटिव बनाया जाता कि देश की आमदनी 8 गुना हो गई. दुगनी नाही, तिगनी नाही, 8 गुना आमदानी झाली म्हणजे आता त्यांनी पुढं प्रत्यक्ष असं बघितलं का पुढं बांधावं. मग एवढ्या शेतकऱ्याच्या आत्महत्या का म्हणतात मित्रांनो. आपण असेल विदर्भामध्ये यवतमाळ असेल, अमरावती या ठिकाणी दिवसाला रोजच्या 2-4 आत्महत्या होतात. मग आपण आपल्या या देशाला कृषीप्रधान देश म्हणतो, शेतकरी राजा म्हणतो. मग शेतकरी राजा म्हणण्याचा आणि कृषीप्रधान देश म्हणण्याचा अधिकार या राजकारणाला आहे का? कृषीप्रधान देश तेव्हा म्हणता येईल, शेतकऱ्याला राजा जेव्हा म्हणता येईल त्याच्या मालाला योग्य उत्पादन खर्चावर आधारित त्याला भाव मिळेल, योग्य त्याला हमी भाव मिळेल, तेव्हाच आपण या शेतकऱ्याला कृषीप्रधान देश आणि एक शेतकरी राजा म्हणू शकतो मित्रांनो. शेतकऱ्याला हमी भाव मिळाला पाहिजे, कारण आपण करतो शेतकरीसुद्धा एक व्यवसायच करतो. एका दाण्याच्या हजारो दाणे करण्याची ताकद या शेतकऱ्यामध्ये मित्रांनो. हा सुद्धा एक व्यवसायच येतो. शेतकऱ्याला सुद्धा शेतकरी हा जो व्यवसाय करतो या व्यवसायाला एक व्यवसायाचं रूप दिलं पाहिजे. कारण ज्याप्रमाणे एखादा उद्योगपती असेल तो कच्च्या मालापासून पक्क प्रोडक्शन बनवतो तर त्याला एक मोठमोठ्या सवलती दिल्या जातात, कमी व्याजानं कर्ज दिलं जातं. मग माझ्या शेतकऱ्याला सुद्धा कमी व्याजानं कर्ज द्यायला पाहिजे. आणि मित्रांनो, जो उद्योगपती असतो त्याला भाव ठरवण्याचा अधिकार आहे. पण माझा शेतकरी हा पूर्ण देशाचा अन्नदाता आहे, प्रत्येक राजकारण्यांचा अन्नदाता आहे. कितीतरी करोडपती अब्जोपती जरी असेल त्याला शेवटी मित्रांनो सकाळी उठल्यावर त्याला शेतकऱ्यांनी पिकवलेला अन्नाचा घासच घ्यावा लागतो. मग माझ्या शेतकऱ्याला त्यांनी पिकवलेलं स्वतःचं पीक असतं, त्या पिकाचा अधिकार, भाव ठरवण्याचा अधिकार या शेतकऱ्याला मिळाला पाहिजे. जसं उद्योगपती त्यांच्यावर कोणत्याही प्रकारचं बंधन नाही मित्रांनो. साधी एक मेडिसिनच्या गोळ्या जर असेल तर त्यांच्यावर बंधन नाही, ते त्यांच्या पद्धतीने कितीही किंमत टाकतात, तसा अधिकार त्यांना दिलेला आहे. तसंच शेतकऱ्यांना त्यांच्या स्वतःचा भाव ठरवण्याचा अधिकार सरकारने द्यायला पाहिजे मित्रांनो. पण तसं पुढं दिसत नाही. आपण जर बघितलं असेल साधं एखादं आपण एखाद्या फटाक्याचा पुडा जर घ्यायचा असेल मित्रांनो, तो 10-15 रुपयाला येणारा फटाक्याची किमतीवर पुड्यावर 1,500 रुपये किंमत टाकतात.
1500 रुपये किंमत त्या ठिकाणी एक बॉक्सवर टाकली जाते. मग मला सांगा, एक पोळा तो 15-20 रुपयाला येतो आणि त्याची 150 रुपये किंमत त्या ठिकाणी टाकलेली असते. मग तेवढा त्यांना जर अधिकार आहे तर आमचा शेतकऱ्यांना सुद्धा तेवढा अधिकार द्यायला पाहिजे. त्याचा पिकाचा माल, त्याचा भाव ठरवण्याचा अधिकार द्यायला पाहिजे. पण तो कुठं अधिकार मित्रांनो दिसत नसेल. आपण जातो मित्रांनो, मोंड्यामध्ये माल टाकतो आणि जे काही व्यापारी येतात, व्यापारी त्यांचा भाव ठरवतात, पण आपण फक्त त्यांच्या तोंडाकडे बघतो आणि आपल्याला त्या ठिकाणी काही बोलण्याचा अधिकार नाही मित्रांनो. आज आपण जर बघित असेल, कांद्याला काय भाव, कवडीमोल भाव आहे मित्रांनो. 4 रुपये 5 रुपये किलो आपण कांदा पिकवतो. मग शेतकऱ्यांनी यावर कुठंतरी सरकारनं तोडगा काढायला पाहिजे की माझ्या शेतकऱ्याला योग्य असा भाव मिळाला पाहिजे. मित्रांनो, दिवसेंदिवस शेतकऱ्याच्या आत्मा वाढत येते. असं पुढं ऐकलं का आपण की एखाद्या नोकरदार आहे, नोकरदारानं पैसा अभावी, पगारी अभावी आत्महत्या केली, असं आपण पुढं ऐकलं नसेल मित्रांनो. आणि दिलेली गोष्ट मात्र निश्चित आहे मित्रांनो. जे काही गरीब शेतकऱ्यांना पुढं करून गेले, त्यांचं राजकारण संपल्याशिवाय राहत नाही. आज आपण बघशील, अंध, अपंग आणि शेतकरी यांच्या जीवावर मोठमोठं राजकारण केलं आणि बच्चू कडू सत्तेत गेले मित्रांनो. आता त्यांनी शेतकऱ्याचा प्रश्न त्या ठिकाणी लावून घ्यायला पाहिजे. कारण त्यांनीच अंध, अपंग जे असतात त्यांना महिन्याला 6000 रुपये द्यावा अशी मागणी अगोदर केली होती. मग आता त्यांनी सत्तेचा ते भाग झालेले, त्यांनी आता अंध, अपंग जे बांधव आहे त्यांना 6000 रुपये मिळायला पाहिजे. आणि शेतकऱ्याचं उत्पन्न डबल नाही तर त्यांचा भावसुद्धा आता डबलीनं व्हायला पाहिजे मित्रांनो. त्या ठिकाणी आता आपण बघतो शेतकरी मेटाकुटीस आलेले आहे आणि दिवसागिण्यासाठी कितीतरी आत्महत्या. या आत्महत्या जर रोखायच्या असेल मित्रांनो तर त्या ठिकाणी सरकारला शेती प्रश्नाकडे लक्ष द्यावं लागेल. शेतकऱ्यांना 24 तास वीज मिळेल, पाणी मिळेल यासाठी प्रयत्न करावा लागेल. आणि जे काही खताचे, औषधाचे भाव वाढलेले मित्रांनो, ते भाव 2014ला होते. त्यावेळेस ते आपले पंतप्रधान म्हणायचे अच्छे दिन लाएंगे. पण शेतकरी आज म्हणतो माझे जे पूर्वीचे ते बुरे दिन होते, त्यावेळेस मी 12,000 रुपये क्विंटल कापूस विकत होतो, 10,000 तुरी विकत होतो, सोयाबीन 7-8 हजार रुपये येतो, गॅस सिलेंडर वगैरे हे सर्व काही स्वस्त होतं. ते बुरे दिन आम्हाला द्या, पण तुमचे अच्छे दिन आम्हाला पुरत नाही मित्रांनो. कारण या शेतकऱ्यानं एवढं कष्टाने पिकवलेल्या मालाला कुठं आपल्याला भाव मिळतं दिसत नाही. आणि सरकारचं सुद्धा या इकडे लक्ष नाही मित्रांनो. आज जर बघत असेल तुम्ही, तुमच्या मतदारसंघातलं आमदारचं चित्र डोळ्यासमोर आणा, खासदारचं डोळ्याचे समोर चित्र आणा मित्रांनो. ज्या वेळेस इलेक्शन येईल तेव्हा ते शेतकऱ्यासाठी काही गाजावाजा करतात, शेतकऱ्यांना पुढं तरी पण आंदोलन करतात आणि एक सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करतात मित्रांनो. आणि जास्तीत जास्त मत आपल्याला कसं मिळेल, शेतकऱ्यांचं मतदानाचं दान आपल्याला कसं मिळेल यासाठी प्रयत्न करतात मित्रांनो. आणि एकदा निवडून आल्यानंतर ते डुंकूनही त्या शेतकऱ्याकडे बघत नाही, त्या गावाला सुद्धा जात नाही. आणि विधानसभेत असेल, लोकसभेत असेल, ते आयश आरामात करतात, पण शेतकऱ्यांना वाढव सोडून देतात. आणि केव्हा दुसऱ्या वेळेस 5 वर्षाला निवडणूक येतील तेव्हा ते पुन्हा जागृत होतात मित्रांनो. अशा लोकांना तर खरं म्हणलं तर जनतेला मोठा अधिकार दिलेला आहे. या लोकांना धडाव शिकवण्याची गरज आहे मित्रांनो. आणि आज आपण बघतो कितीतरी लोक हे शेतकऱ्याच्या माध्यमातूनच वर केलेले आहे. त्यांना माहिती आहे शेतकरी हा भोळा बाबडा आहे, एक हाकेवर तो होतो आणि शेतकरी सहानुभूती मिळवण्यासाठी एक प्रयत्न करतो. तुम्हाला भाव मिळाला पाहिजे, तुम्हाला पाणी मिळाला पाहिजे. आणि आता झालं बघतो आपण बरेच इलेक्शनच्या टाईमवर हे पाण्याचा प्रश्न मुद्दाम जाणून बुजून पुढं करतात. आम्ही तुम्हाला कुठून तरी पाणी आणून देऊ, तुमचा आपण सुफलाम विकास करू मित्रांनो, असे ते प्रश्न निर्माण करतात आणि सहानुभूती मिळवतात. त्या सहानुभूतीच्या जोरावर निवडून आल्यानंतर मित्रांनो ते सर्व शेतकऱ्याला विसरून जातात मित्रांनो. आज महाराष्ट्रात म्हणजे एक लाजिरवाणी गोष्ट आहे मित्रांनो. महाराष्ट्र ही साधू संतांची भूमी आहे, शूरवीरांची भूमी आहे. आणि या भूमीमध्ये मित्रांनो दिवसागणिक कितीतरी शेतकऱ्याच्या आत्महत्यात आणि हे चित्र हे परवडणारं नाही आहे. त्यामुळे आपण शेतकरी राजा म्हणू शकत नाही किंवा शेतकरी प्रधान म्हणू शकत नाही. ज्या वेळेस शेतकरी सुधरेल तेव्हाच तो आपण या देशाला कृषी प्रधान देश म्हणू शकतो. आणि नुसतं नावापुरतं कृषी प्रधान देश शेतकरी राजा म्हणू शकत नाही. कारण त्याच्या कष्टाचं घाम आणि तेवढंच त्याला दाम मिळाला पाहिजे. पण त्याला दाम मिळत नाही मित्रांनो. या महागाईत शेतकरी बरोबर गेला मित्रांनो. तुम्ही बघा 2014च्या अगोदरचे भाव काय होते आणि 2014 नंतर आज 22 आलो 4-4, 5-5 पटीनं भाव मिळतात मित्रांनो. आज शेतकऱ्याच्या सोयाबीनला तुम्ही जर विचार केला तर फक्त 400, 4,000, 4,500च्या पुढं कोणी व्यापारी विचारित नाही. आणि तेच कच्चा माल एकदा मॅन्युफॅक्चरिंग होऊन आल्यानंतर
ती तेलाची बॅग बनती, ती तेलाची बॅग तुम्हाला 180-90 रुपयाला घ्यावं लागते. मग मित्रांनो, यात कोण भरायला जातो? सर्वसामान्य शेतकरी या ठिकाणी भरायला गेलाय आणि जे उद्योगपती असतात, ते कारखानदार असतात, तेच या ठिकाणी सुधारले गेले. मित्रांनो, आज आपण कपाशीचं हे बघतोय. 2014 अगोदर मित्रांनो 12-13 हजार रुपये कापसाला भाव मिळायचा आणि तोच भाव आज अर्ध्यावर आलेला आहे. मित्रांनो, 7-8 हजारच्या पुढं कापसाला भाव नाही. त्यावेळेस तुम्हाला खताची गोणी एक 300-400 रुपयाला खताची गोणी मिळायची. आज तुम्हाला 1500-1600 रुपयाला खताची गोणी मिळती. मग तुमच्या खताचे भाव जर 5 पट झाले तर आमच्या शेतकऱ्याचे भावसुद्धा 5 पट व्हायला पाहिजे. म्हणजे कापसाला तर त्या पटीने कमीत कमी 5 पट म्हणजे 50,000ने पण पडव 20-25 हजार रुपये तरी त्या ठिकाणी भाव मिळाला पाहिजे. मग तुमचे भाव वाढतात आणि आमचेच का भाव वाढत नाही शेतकऱ्याचे? हा मोठा प्रश्न आहे मित्रांनो. कारण आज शेतकऱ्याची जर बघितले एवढी दैनंदिन अवस्था झालेली आहे मित्रांनो, की कधी अतिवृष्टी होती, कधी अनावृष्टी होती आणि वेळेस सरकार काहीतरी तुटपुंजी मजर दिली जाते. मित्रांनो, आपण बघत असले मित्रांनो, सरकारनं आता एक ते प्रधानमंत्री कृषी सन्मान योजना आहे, काहीतरी शेतकऱ्याला 2,000 रुपये 4 महिने मिळून जातात. म्हणजे वर्षाला 6,000 रुपये मिळतात. मित्रांनो, आपण विचार करा, हे आपलेच पैसे आपल्याला देतात. कारण आपल्या शेतकऱ्याचं भाव आज कापसाला ज्यावेळेस समजा 12,000 भाव मिळायचा, आज तुम्हाला 7 आणि 8 हजार रुपये भाव मिळालं. तुमच्या खताचे भाव दुपटी तिपटी 4-5 भाव वाढले. मग आपलेच पैसे आपल्यालाच देतो आणि आपण मोठा त्याचा गाजाबाजा करतो. मित्रांनो, ते पण कधी वेळेवर मिळत नाही. त्यामुळे आता मित्रांनो, सध्याला आपण शेतकऱ्यांनाच एकजूट दाखवला पाहिजे आणि आपल्याला कसा जास्तीत जास्त भाव मिळेल यासाठी आपण प्रयत्न केले. मित्रांनो, आपण बघित असेल आपल्या भारतालगतच्या देशामध्ये नेपाळ असेल, बांगलादेश असेल, श्रीलंका असेल, अशा ठिकाणी महागाई मोठ्या प्रमाणात वाढली आणि शेतकरी नवतरुण रस्त्यावर उतरला. तेथील सरकारचं उलथापालथ केली आणि नवीन सरकार त्या ठिकाणी बसवलं. कारण फक्त त्याचं एकच कारण होतं, भ्रष्टाचार आणि भ्रष्टाचार. राजकारण्यांचा मोठा भ्रष्टाचार वाढला होता आणि महागाई मोठ्या प्रमाणात वाढली होती. मित्रांनो, नेपाळमध्ये 26 एप्रिल 2026ला जे सरकार उलथापालथ झालं, त्या ठिकाणी 9 तरुण असे फक्त 35 वर्षाचे रॅपर म्हणून ओळखले जाणारे बालनशाह यांनी एक 9 तरुणाच्या माध्यमातून आंदोलन उभं केलं आणि ते बालनशाह मित्रांनो आज या नेपाळचे पंतप्रधान झालेले. अगदी छोटासा देश आणि निर्णय बी असे धडाडीचे घेतले की जे कोणी राजकारणी असतील त्यांच्या अगोदर मंत्रिमंडळात 27 ते 28 मंत्री आणायचे. त्यांनी ते मंत्रिमंडळ फक्त 15 लोकांवर आणलं. 14 मंत्री आणि 15 पंतप्रधान. मित्रांनो, आणि जे सर्वसामान्यांना नियम आहे ते सुद्धा त्यांनी त्यांच्या मंत्र्याला नियम घातलेले आहे. मित्रांनो, एखाद्या चौफुलीवर जर असेल, सिग्नल लागत असेल तर त्या ठिकाणी सर्वसामान्य व्यक्ती थांबतो. त्याचप्रमाणे ते देतो. एखादा राजकारणी असेल किंवा स्वतः पंतप्रधान असेल, त्या सिग्नलवर गाडी थांबते. मित्रांनो, आपण बघित असेल आपल्याकडे एखादा साधा आमदार किंवा मंत्री जरी यायचा असेल मित्रांनो, ते 10-10 मिनटं माणसाला ताटकळत ठेवल्या जाते. म्हणजे राजकारणाचा कोणता दौरा जर असेल 10 ते 15 मिनटापर्यंत आपल्याला त्या ठिकाणी ट्रॉफिकचा सामना करावा लागतो. मित्रांनो, आणि त्यांची सिक्युरिटी प्रत्येक 10 ते 15-15, 20-20 फुटाच्या अंतरावर पोलीस संरक्षण त्यांना असते. मित्रांनो, पण तसं नेपाळमध्ये नाही. आज त्यांची पूर्ण सिक्युरिटी काढून घेतलेली आहे. त्यांनी प्रायव्हेट स्कूल बंद केलेली आहे. कारण त्या प्रायव्हेट स्कूलमध्ये फक्त श्रीमंताचेच मुलं जायचे, राजकारण्यांचीच मुलं जायचे. कारण त्या ठिकाणी भरमसाठाची फीस लागते आणि गरीब मुलं त्या ठिकाणी शाळेत जाऊ शकत नव्हते. त्यामुळे त्या बालन सरकारने एक धडाडीचा निर्णय घेतला आणि जेवढे काही प्रायव्हेट स्कूल होते ते पूर्ण बंद केले आणि सरकारी शाळेचा दर्जा सुधारण्यासाठी प्रयत्न केले. आणि प्रत्येकाची मुलं आज राजकारण्यांची मुलं असेल किंवा गरिबांची मुलं असेल, त्या मांडीला मांडी लावून त्या सरकारी शाळेमध्ये शिकतात. मित्रांनो, आणि दुसरं असं की त्यांनी पुन्हा एक निर्णय घेतला, जे मोठमोठे हॉस्पिटल असतील त्या हॉस्पिटलमध्ये 10% जागा हा गरिबासाठी राखून ठेवलेले. म्हणजे 10% खाटा त्या ठिकाणी उपलब्ध असतात. केव्हा जरी गेलं तर त्यांचं त्या ठिकाणी दवाखान्यात त्याला भरती करून घेणं जरुरी आहे त्या हॉस्पिटलवाल्याला. आणि त्या ठिकाणी एकदम मोफत उपचार मित्रांनो गरिबासाठी केलेले. मग आपल्या इकडे का होऊ शकत नाही? कारण आपला हा भारत देश आणि नेपाळ काही दूर नाही आहे, एकच भाऊ म्हणून ओळखले जातात. त्यामुळं आपल्यासुद्धा तसे इकडे नियम व्हायला पाहिजे मित्रांनो. आणि त्यांनी भ्रष्टाचारावर पूर्ण निर्बंध घातलेले आहे. मित्रांनो, आपण बघितलं KP ओली शर्मा हे पूर्वीचे पंतप्रधान होते. त्या पंतप्रधानांनी त्यांच्या पदाचा उपयोग त्यांच्या पत्नीच्या साठी दुरुपयोग केला
त्या पंतप्रधानाला सुद्धा आज जेलामध्ये जावं लागलं मित्र. आणि एखाद्या नेत्या किंवा एखाद्या अधिकाऱ्यानं जर भ्रष्टाचार केला असेल त्याला सुद्धा जेलची हवा घ्यावी लागते. पण मित्रांनो आपल्याकडे तसं नाही. आपल्याकडे असं की जो कोणी सर्वात जास्त भ्रष्टाचार करेल सर्वात जास्त एक त्याचं प्रतिष्ठा त्या ठिकाणी त्याला मिळली जाते मित्रांनो. आतापर्यंत कितीतरी प्रकरणं आपण रोज पेपरच्या माध्यमातून असतो. अधिकारी कितीतरी मोठमोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करतात, राजकारणीवर मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करतात. पण मांजराच्या गळ्यात घंटा गोंद बांधेल अशी गती. कारण त्यांना थोडीफार चौकशी केली जाते थातुरमुतूर आणि पुन्हा ते सोडल्या जातात. आतापर्यंत कोणता एखादा नेता जेलात गेला की काही कुठं काही त्याच्या शिक्षा झाली का असं ऐकत नाही मित्रांनो. कारण आपले कायदेच असे आहे की एकदा जर केस कुठं कोर्ट कचेरीत गेली तर 15-20 वर्षापर्यंत केसेस चालत असतात आणि तो हयात असेपर्यंत त्याला काही शिक्षा होत नाही मित्रांनो. आणि तो गेल्यानंतर कुठं त्याचा निकाल लागला जातो. म्हणजे एवढे असे दिरंगाईचे आपल्याकडे कायदे, आपल्या कायद्यातसुद्धा थोडी सुधारणा व्हायला पाहिजे. आणि फास्ट ट्रॅक कोर्ट कसं चालतं त्याप्रमाणे सुद्धा न्याय मिळाला पाहिजे सर्वसाधारण लोकांना. आणि जे भ्रष्टाचारी असतील भ्रष्टाचाराला खरोखर तुरुंगाची हवा खायला मिळालं पाहिजे मित्रांनो. तेव्हाच हा देश सुधरेल आणि तेव्हाच आपण आपल्या देशाला भारत माता की जय, भारत कृषीप्रधान देश आहे, भारतातला शेतकरी राजा आहे तेव्हा म्हणू शकतो. पण या दैनंदिन अवस्थेमध्ये शेतकरी एवढा महागाईत भरडला गेला त्यामुळं आपण त्याला कृषीप्रधान म्हणू शकत नाही आणि राजाही म्हणू शकत नाही मित्रांनो. एवढी भयानक परिस्थिती या ठिकाणी निर्माण झालेली आहे. जेव्हा शेतकऱ्याच्या भावाला भाव मिळेल तेव्हाच मित्रांनो शेतकरी सुधरेल आणि भारत हा कृषीप्रधान देश होईल. मित्रांनो व्हिडिओ थोडा लंबा झाला त्यामुळे मी माफी मागतो. आणि मित्रांनो असेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी किंवा अशीच काही एखाद्या राजकारण्याची पोलखोल करण्यासाठी अशा या गगन भरे चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. आणि हा व्हिडिओ मित्रांनो तुम्हाला कसा वाटला, कारण यामध्ये सर्वसाधारण शेतकरी आणि जे आपल्या जीवावर आपण त्यांना निवडून देतो कारण आपण त्याचे मतदानदाता आहेत. कारण दात्याचा हात वर असतो आणि घेणाऱ्याचा हात खाली असतो. ज्यावेळेस हे खासदार आमदार आहेत त्यांचा हात खाली असतो आणि आपण त्यांना दान देतो. मग आपण श्रीमंत असायला पाहिजे का ते श्रीमंत असायला पाहिजे मित्रांनो. पण ते आज ते लोकसेवेसाठी निवडून दिले पण त्याची लोकसेवा तर नाही, फक्त ते लोकांचा मेवा खातात आणि स्वतःच घरदार कुठेतरी भरल्या जातात. 5 वर्षात कोणताही आमदार बघा मित्रांनो आज करोडोची माया त्या ठिकाणी जमवून बघतो. एखादा सर्वसाधारण आमदार असेल त्यांच्या घरातला एखादा लग्न कार्य जर झाले असेल तर त्या लग्नामध्ये करोडोचा रुपये त्या ठिकाणी खर्च केले जाते मित्रांनो. आणि शेतकऱ्याच्या जीवावर निवडून येतात ते, पण शेतकऱ्याला आज कुठेतरी वाऱ्यावर सोडल्या जातो मित्रांनो. त्यामुळे हा व्हिडिओ लंबा झाला, मी माफी मागतो. आणि या चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि व्हिडिओ हा कसा वाटला त्याबद्दल कमेंट करा.